चेंबूर येथील जोशीवाडीतील महिलांच्या माध्यमातून सालाबाद प्रमाणे हा वर्षी दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी जोशीवाडीतील महिलांचा हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता। जोशी हॉल, जोशीवाडी, वडवली गाव, डॉक्टर सीजी रोड, चेंबूर येथे संपन्न झालेल्या या हळदी कुंकू कार्यक्रमात जोशीवाडीतील महिलांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आरसीएफ पोलीस अधिकारी प्रियंका चव्हाण व त्यांचा सहकारी तसेच आमदार सना मलिक, माजी नगरसेविका आशा मराठे, माजी नगरसेविका समृद्धी काते आदी उपस्थित होते। कार्यक्रमात खास आकर्षण म्हणून सिने तसेच सुख म्हणजे नक्की काय असते, माझ्या नवऱ्याची बायको, येऊ कशी तशी मी नादायला, ती परत आली अशा अनेक मराठी सिरियल अभिनेत्री वर्षा पळवळ यांची उपस्थिती होती। आहे नो डाऊट। आणि मी आत्ताच बोलले की नेक्स्ट टाइमही मला तुम्ही बोलवलत तर मला नक्की आवडेल यायला। सो तुमच्या सगळ्यांना, तुमच्या मंडळाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। माझं नाव PSI प्रियंका चव्हाण, नेमणूक आरसीएफ पोलीस स्टेशन चेंबूर। आज वाडवली गावठाण आरसीएफ पोलीस स्टेशन अंतर्गत जो एरिया आहे आमचा, तिथं वाडवली गावठाण अंतर्गत जो जोशी हॉल आहे, इथं महिलांच्या हळदी कुंकू कार्यक्रमांतर्गत आमचे निर्भया पथक यांना बोलवले आहे। त्या निमित्ताने आम्ही आज इथं आलेलो आहोत। कार्यक्रम छान झाला। महिलांना आम्ही नेहमी एक निर्भया पथक या निमित्ताने आम्ही त्यांना नेहमी जे सुरक्षिततेच्या गोष्टी आम्ही त्या सांगतो की 2012 मध्ये दिल्लीमध्ये जी केस झालेली, त्यानंतर आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक निर्भया पथक नेमणूक केलेलं आहे। प्रत्येक पोलीस स्टेशनला निर्भया पथक असतं। त्या अंतर्गत एक महिलांसाठी एक गाडी दिलेली असते, जेणेकरून कोणत्याही महिलेचा कॉल 100 नंबरला कोणीही कॉल करू शकतं। 100 नंबर आहे, 103 आहे, 1098 आहे, या अंतर्गत कॉल पडतो। एखादी महिला कंप्लेंट करू शकते घरी बसून, तर ही कंप्लेंट आमच्या पोलीस स्टेशनला पोहोचते की जे कामाला तुम्ही त्याला मोबाईल म्हणू शकता, हा कॉल रिसीव्ह केला जातो। आम्ही संबंधित महिलेला संपर्क करतो, तिच्या ठिकाणी पोहोचतो की तिला नक्की काय अडचण आहे तिची जाणून घेतो। प्रसंगी आम्ही तिला आमच्या गाडीने पोलीस स्टेशनलाही नेतो। ही पूर्ण सुविधा महिलांसाठी आहे, लहान मुलांसाठी आहे, सर्व वयोगटातील लोकांसाठी आहे, पण महिलांसाठी जास्त रेफरन्स दिला जातो निर्भया पथकाचा। निर्भया पथकांतर्गत आम्ही पोलीस स्टेशन हद्दीतील 23 शाळा आहेत, प्रत्येक शाळेमध्ये आम्ही प्रोग्राम अरेंज केलेला आहे। ज्या संस्था असतात, संस्थांना घेऊन देखील केलेला आहे। शाळेमध्ये जाऊन आम्ही मुलांना जास्तीत जास्त गुड टच बॅड टच सांगतो। आज पोक्सोच्या केसेस जास्त होतात, त्या अनुषंगाने गुड टच बॅड टच शिकवला जातो। तसेच सायबर फ्रॉड जे होतात, महिलांच्या कॉर्नर मीटिंग घेतो। कॉर्नर मीटिंगमध्ये आम्ही त्यांना जास्तीत जास्त सायबर फ्रॉड जे काही सायबर केसेस होतात त्या सांगतो की एखादी महिला अडचणीत असेल तर तिने संपर्क कसा साधावा, पोलीस स्टेशनमध्ये कसे पोचावे, पोलीस स्टेशनमधून कशा प्रकारे मदत दिली जाते, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगतो। त्याच्या आम्ही नमुने करून दाखवतो त्यांना। शाळेमध्ये सुद्धा आम्ही त्यांना व्हिडिओ क्लिप दाखवतो, जेणेकरून लहान मुलांना व्हिडिओ क्लिपमधून जास्तीत जास्त माहिती मिळते। तोंडी सांगणे आणि लहान मुलांना व्हिडिओ क्लिपमध्ये दाखवणे फार फरक पडतो। मग आम्ही PPTचं पण आयोजन करतो। महिन्यातून एकदा कोणत्याही शाळेला असं आम्ही पोलीस स्टेशनमध्ये इन्व्हाइट करतो, जेणेकरून लहान मुलं, त्यांचे टीचर्स येतात पोलीस स्टेशनमध्ये। पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनचं कामकाज समजतं की लॉकअप कुठे आहे पोलीस स्टेशनला, पोलीस दिदी कोण, पोलीस काका कोण। आम्ही आता लहान मुलांसाठी ॲक्च्युअलमध्ये पोलीस दिदी, पोलीस काकाच आहोत, सर मॅडम नाहीत। लहान मुलांना देखील आम्ही सांगतो की बाबा ते हरवले कुठं, काय त्यांच्यासोबत वाईट झालं की कोणी कशा प्रकारे त्यांना टच करत असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे। बऱ्याचशाच गोष्टी असतात, आईवडील शिकवत नाहीत किंवा सांगितल्या जात नाहीत, पण आजच्या परिस्थितीनुसार लहान मुलांना ते सांगणं किंवा त्यांना त्या शिकवणं खूप महत्त्वाचं आहे। मग आम्ही जातो, सिव्हिल करून जातो, युनिफॉर्म करत नाही शाळेमध्ये। बऱ्याच वेळा लहान मुलं येतात, त्यावेळेसुद्धा आम्ही त्यांना पोलीस स्टेशन दाखवतो, पोलीस स्टेशनचं कामकाज दाखवतो, जेणेकरून त्यांची भीती जाईल, पोलीस स्टेशनला येतील, ते संपर्क करतील। ह्या सगळ्या गोष्टी आम्ही देखील करतो। वाडवली गावामध्ये आज महिलांनी छानपैकी हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि ह्या हळदी कुंकाला सेलिब्रिटी म्हणून कलाकार तर आलेलेच आहेत, पण जसं आता एक सरांनी सांगितलं की रिअल कलाकार पण आलेले आहेत, म्हणजेच पोलीस अधिकारीसुद्धा आलेले आहेत आणि काही सिरियलमध्ये किंवा पिक्चरमध्ये काम करणाऱ्यासुद्धा आलेले आहेत। आणि समृद्धीताई काते ह्यांचा हा वॉर्ड आहे आणि खरंच चांगल्या प्रकारे समृद्धीताईने इथे काम केलेलं आहे। या महिलांची एक मैत्रिणीचं नातं त्यांनी जपलेलं आहे, म्हणून समृद्धीताईंचं सुद्धा खूप खूप आभार मानते। आणि आमच्या इथे मी जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे आमच्या जिल्ह्याच्या उपाध्यक्षा प्रमिला ताई शेट्टी ह्यांनी मला आमंत्रित केलं होतं, मागेही आमंत्रित केलं होतं, परंतु मी येऊ शकली नाही। पण आज मी आवर्जून त्यांना म्हटलं होतं की मी येईल आणि मी आलेली आहे। आणि ह्या महिलांचं खरंच आज छानपैकी म्हणजे 50-60 वर्षाच्या महिलासुद्धा आज डान्स करतात आणि त्यांनी एका दिवसामध्ये तो डान्स बसवलेला आहे, मला मगाशी सांगितलं, तर त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानते
आणि हळदी कुंकाला खूप खूप शुभेच्छा देते. हळदी कुंका गोड तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाडोली गावात हा फारच छान कार्यक्रम झालेला आहे आणि महिला हळदी कुंकवानिमित्त एक गेट टुगेदर होतं सगळ्या महिलांचं. वाण काय आहे आणि काय वस्तू मिळणार आहे त्यापेक्षा नवऱ्याचं सौभाग्य कसं वाढवता येईल त्यासाठी एक छोटीशी एक करमणूक म्हणून, कारण दिवसभर काही ना काही करत त्या स्वतःमध्ये एवढ्या कामामध्ये एवढ्या बिझी असतात ना की स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही. आणि हाच एक मनोरंजनाचा कार्यक्रम च्या निमित्ताने त्या बाहेर येतात आणि ओपनली सगळ्यांची गप्पा गोष्टी करतात, तिकडच्या गोष्टी करतात. त्यासोबत सौभाग्याचं लेणं म्हणजे हळदी कुंकूचं मान ते आपल्या नवऱ्यासाठी आणि ही परंपरा जी आहे ती जपली जाते, ती खूप चांगली गोष्ट आहे आणि वाडोली गाव नेहमीच या गोष्टीमध्ये पुढे राहिलेलं आहे. आमचं वाडोली गाव, आम्ही जोशीवाडीमध्ये राहतो. आमच्या सलग 5वं वर्ष आहे हळदी कुंकवाचं. त्यामुळे आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून समृद्धी काथे, वर्षा पडवळ आणि आपल्या आशा मराठे यांना बोलवलं होतं, आमंत्रित केलं होतं. आमचं वाडवली गावातलं हळदी कुंकू होतं जोशीवाडीमध्ये आणि हे आम्ही सलग 5 वर्ष करतो आहे. त्याच्यासाठी आम्ही आता वर्षा पडवळ आणि समृद्धी काते आणि आशा मराठे यांना बोलवलं होतं. आणि हळदी कुंकू आम्ही खूप उत्साहात साजरा करतो, कारण त्यावेळी असं खूप छान वाटतं. म्हणजे एक उत्साह असतो बायकांमध्ये की सगळे एकत्र जमा होतात आणि मग थोडं एकमेकांना भेटणं वगैरे खूप छान, म्हणजे मजा मस्ती करतो जरा. त्याच्यामुळे खूप मस्त वाटतं. हे वर्षातून एकदा येतं, त्याच्यामुळे खूप छान वाटतं. आमचा हा जो कार्यक्रम आहे हा जोशी हॉलला होतो. तर ते जोशी हॉल आम्हाला ते मिळवून देतात, जे आहेत ओनर ते आम्हाला अगदी मनापासून देतात आणि तो कार्यक्रम आमचा इतका व्यवस्थित होतो आहे, ही परमेश्वराचीच कृपा म्हणायला पाहिजे. आणि प्रत्येक महिला येऊन भेटून जाते आम्हाला, हा विशेष आहे. आणि ह्या वर्षी तर आम्ही एक छोटासा डान्स ठेवला, मुलींचा डान्स झाला, त्यातही खूप उत्साह आला आणि सगळ्या येऊन भेटून गेल्या, त्यात खूप आनंद आला आम्हाला. आज मला इथे जोशीवाडीमधल्या महिलांनी बोलवलं होतं हळदी कुंकासाठी. तो खूप सुंदर कार्यक्रम झालेला आहे आणि लहान मुलींनी तर खूपच छान डान्स केलाच आहे. पण त्याहूनही ह्या लोकांनी जो डान्स केलेला आहे तो एका दिवसात बसवलेला डान्स अप्रतिम होता. एका रात्रीत ना खूप अप्रतिम होता तो डान्स. खरंच म्हणजे नेक्स्ट टाईम काही असेल तर मी नक्की येईन आणि मला आवडेल. आणि मला वाटतं मलाही थोडंसं डान्स करायला आवडेल. CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.